नमस्कार इश्टानो. आमकां सरकार अशें करून दाखयता की ह्या फावटी पहिल्यांदा पावस पडलो, हेच्या पयलीं केन्नाच पावस पडोंक ना म्हणून अशे प्रॉब्लेम्स जाले. आनी हे प्रत्येक पावसाळ्यान आमकां तेच दाखोवपाक सोदता की मिस्टेक पावसाची तो पडटा कित्याक. नाल्यार सगळे सारके आहा, तेंचे डेव्हलपमेंट बीन सगळे सारके आहा, तेंची कामां, फक्त पावस पडटा म्हणून वाट लागता, म्हणून पावसाची मिस्टेक. आनी हे आयकून घेवपी आमी मूर्ख, कांयच प्रश्न विचारनासतना मुक्कडेने आयकून घेता. आता आयचो जो मुद्दो घेता पळय तो होच आसा, हे आतां जे डेव्हलपमेंटाच्या नांवान जे कितें प्रकार चल्ला गोंयान ते. पूण आयज आमी पेडण्याचें उलोवया. पेडण्याच्या ह्या कारणाक लागून उलोवया कित्याक पेडण्यां इज अ व्हेरी गुड लेसन फॉर ऑल ऑफ अस टू लर्न फ्रॉम इट. पेडण्यान हेंच्यांनी असं बॅकवर्ड हे तालुका म्हणून एअरपोर्ट हाडलो. त्या एअरपोर्ट हाडटना तेंच्यांनी आनी हे सगळे आमचे मंत्री आमदार अजूनय आहा तेंच्यांनी जाग्यांचो कसो खेळ केलो रियल इस्टेटाच्या बिझनसान आसलेल्यान ते आमी सगळ्यांनीच पळयले. मोविन गुदिन्याचो जो भाव तर फूल टायम थंय जागेच विकपाक आसलेलो, हे आमकां सगळ्यांक अजून पर्यंत खबर आहा. पूण तितूंतल्यानूच आतां पेडण्यान कितें गत जाला, कशें फ्लडींग जावपाक लागलां हें आमी सगळ्यांनीच पळयलें, सगळ्याच न्यूज चॅनलांचेर आहा. तितूंतल्यान आयज द गोवनाचेर एक बरो आर्टिकल लेख येयला, सगळ्यांनी वाचचो तो. अभय हो तुमकां ऑनलायनूय मेळटलो, पूण वाचा हो लेख. बरे भाशेन बरयला तेंच्यांनी. त्या लेखाक न्हू आमी आमच्या सायडींतल्यान थोडे ऍड करपाक सोदता. ते म्हटल्यार मोपाचो जो विशय आसलेलो, एअरपोर्ट बांदतालो तो धळमळीत पंचायतीन बांदलो तसो नासलेलो तो विशय. तो विशय सगळ्या व्हडल्या व्हडल्या ऑथॉरिटी कडेन, देशाच्या सगळ्या व्हडल्या कोर्टान सुद्दां पावल्लेलो तो विशय सांगून ते स्थानीक लोकांनी आनी आमचे रेनबो वॉरियर्स अभिजीत प्रभुदेसायन बीन सांगीत आसलेले ते की हे चल्लां ते बरोबर न्हू. थंय तो एअरपोर्ट येत जाल्यार सगळ्या गांवांक प्रॉब्लेम जातले म्हणून हे 10 वर्सां पयलींच्यान तो सांगीत आसलेलो, तेच्या पयलीं पासुनूय दिसता, पूण आयकूंक ना. पूण हे सगळो लढो दितना खुबशे कंट्रोल मेजर्स ते एअरपोर्टाक लागून जाग्यार पडले. आयज द गोवनान जो आर्टिकल येयला ते म्हणटात की GMR हॅज टू ओन द रिस्पॉन्सिबिलिटी. नो डाऊट इन दॅट, GMR हॅज टू ओन द रिस्पॉन्सिबिलिटी, बट ऑल्सो other authorities are equally to be blamed. Authorities like Environmental Impact Assessment Authority, MOEF NCC जे आसा पळय, मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट अँड चेंज, एनवायरमेंट अँड क्लायमेट चेंजाची जी मिनिस्ट्री आहा तेंच्यांनी हो प्रोजेक्ट फूल स्टडी केल्लो आनी तेज्या उपरांतूच एनवायरमेंटल क्लियरन्स दिल्लेले न्हू. मागीर हे असले डिझास्टर जाताले ते तुमच्या एक्सपर्ट मेंबरान एंटिसिपेट काय करूंक ना तर. सो आयदर दीस एक्सपर्ट मेंबर्स आर नॉट कॉम्पिटंट इनफ ऑर हायली करप्ट. हे दोनूच रिझन आहा. देर कूड बी नो अदर रिझन फॉर दीस फेलियर नाव. हे जे घडटा पळय गोंयान, दीस इज अ क्लियर एविडन्स दॅट युअर एक्सपर्टीज हॅज मिजरेबली फेल्ड अँड समवन हॅज टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. नॉट जस्ट GMR. GMR is the project proponent. There were other regulatory agencies who were supposed to be regulating them, issuing directions, ensuring that they are doing all the things which has been directed to them to do. हे सांगना. तितून सुप्रीम कोर्टाचो जो जजमेंट हा इश्टानो, this matter was taken up to the Supreme Court level. Lakshman Aroskar appellant versus Union of India and others. तितून ह्या ऑर्डरीन शे बरयल्लेले आहा, we direct the National Environmental Engineering Research Institute NERI to be appointed to oversee compliance with the direction cumulatively issued by this court. The project proponent shall bear the cost, expenses and fees of NERI. So आता पेडण्याकारांनी NERIक वचून धरपाक जाय. तेंकां ते काम दिल्लेले सुप्रीम कोर्टान की तुमी एन्श्योर करा कॉम्प्लायन्स बरोबर आसा काय ना ते. आता हितूंतल्यातल्यान कळ्ळो न्ही कोणी काम बरोबर करूंक ना ते. तुमी जर अकाउंटेबिलिटी सेट करना इश्टानो जाल्यार अशेंच चलत रावतले. अकाउंटेबिलिटी इज द इम्पॉर्टंट एस्पेक्ट. हांकां अकाउंटेबल धरूंकूच जाय.
आता हे सगळे गांव खात्यार चल्ला, कोणाचे काय वचना, कोणूच रिस्पॉन्सिबल ना. हितून लोकांच्या घरांनी उदक येयला पळय तेका कोणूच रिस्पॉन्सिबल ना, पावस रिस्पॉन्सिबल. हे अशें करून दाखयतात पळय, हे तशें ना. जो पर्यंत अकाउंटेबिलिटी सेट करचे ना तो पर्यंत हे अशेंच चलत रावतले. विचार करा. देव बरें करूं.